मी त्या दिवशी डीमार्टमधून हा नवीन आणलेला पॅन आहे डोशाचा, तर याच्यावर डोसे खूप भारी होत होते, अजिबात चिटकत नव्हते आणि बिना तेलाचे मी असे स्पॉन्जी सगळे डोसे बनवले, तर खूपच भारी झाले होते. आणि बिना तेलाचं म्हणल्यावर चांगलंच आहे नाही का खाण्यासाठी पण. तर छान होता तवा खूप. आणि नंतर आम्ही दुपारून गेलो पोस्टामध्ये जायचं होतं दापोडीला, तर तिकडं गेलो, तर शरूपिऊचं काम होतं, मग ते केलं आणि तिथून लगेच घरी आलो. तर घरी आल्यावर हे सगळे बॅट बॉल खेळत होते मुलं आणि शरू हे ते सगळ्या होत्या. तर पिहू ना कोणालाच खेळून देत नव्हती, ती तिच्या पप्पांच्या जुन्या गाडीवर बसली होती आणि म्हणली की मला जर बॉल लागला ना तर बघा. तर ती एकटी सगळ्यांना खेळून न देता ती चांगलीच बसली होती तिथं आरामात आणि सगळ्यांनी खेळ बंद केला. मग मी तिला ओरडून थोडीशी घरात आली आणि स्वयंपाकाला लागले आणि कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकून जिरी मोहरी टाकली, टमाटा टाकला, त्याच्यावर थोडंसं मीठ घातलं आणि टमाटा मऊ झाला की त्यामध्ये हळद आणि तिखट घातलं आणि गवार 2 दिवस झालं तोडून ठेवली होती, तर सुकली होती म्हणून गरम पाण्यातून अशी काढली मी तिला. आणि तो एक बटाटा पण घातला होता त्यामध्ये, शेंगदाण्याचं कूट, त्यामध्ये थोडंसं लसूण पण घातलेलं वाटताना आणि छान असं कूट त्यामध्ये टाकून थोडीशी कोथिंबीर पण घातली आणि अशी गवारची भाजी केली, वरण भात केला. आणि दुपारी खूप कामं होती म्हणून ती केली सगळी ब्लाऊजची वगैरे. आणि संध्याकाळी बाजारात गेलो आणि संजू आली होती संध्याकाळी तिच्या साड्या फॉल पिकोला टाकायला. मग आम्ही सगळे बाहेरच गेलो जेवायला. तर शरूपिऊला चायनीज वगैरे खायचं होतं म्हणून आम्ही तिकडंच गेलो. मग चायनीज ऑर्डर केलं आणि मस्त सगळ्यांनी चायनीज एन्जॉय केलं. आणि मग आम्ही तिथून पण खाऊन वगैरे गेलो मग आईस्क्रीम खायला. तर सगळ्यांना जेवणानंतर खायच्या होत्या आईस्क्रीम, तर आईस्क्रीम वगैरे घेतल्या आणि घरी निघालो आईस्क्रीम खात खात. तर भेटूया उद्या. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.